थ्रायव्हन इंडिया या वेबसाईटवर गेल्यावर लॉग इन बटनवर क्लिक करून तुमची ID पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करून घेतल्यावर तुमचं डॅशबोर्ड ओपन होईल. जस्टली तुम्ही बघू शकता डॅशबोर्ड ओपन झालेले. तर डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. 3 लाईनवर क्लिक केल्यावर इथं ॲफिलिएट लिंकचा ऑप्शन आहे. ज्या पण पॅकेजचा तुम्हाला ID क्रिएट करायचं आहे, जस्टली मला आता प्रीमियम सक्सेस पॅकेजचा ID क्रिएट करायचं आहे, तर मी त्याची लिंक कॉपी करून घेतो. तर ह्याची लिंक कॉपी करायची आणि डायरेक्टली जस्टली वरी सर्च बटनवर क्लिक करून सर्च करायचा आणि असं प्रोसेस करून टाकायची. नंतर तुम्हाला हा पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये तुमचा रेफरल कोड शो होईल, तुमचं पॅकेज शो होईल. आता तुमच्या लीडची ऑल डिटेल फिलअप करून घ्यायची आहे. इथं तुमच्या लीडचं ऑल डिटेल फिलअप करून घ्यायचं आहे. डिटेल फिल केल्यावर काय करायचं, इथं आय ॲग्रीचा ऑप्शन आहे. आय ॲग्रीच्या बटनवर क्लिक करा आणि कंटिन्यू टू पेमेंटवर क्लिक करा. पे वाय एनरोलवर क्लिक करा. या बटनवर क्लिक केल्यावर नेक्स्ट पेज ओपन होईल. नेक्स्ट पेज ओपन झाल्यावर डायरेक्टली रेझर पे ओपन होईल, पेमेंट गेटवे ओपन होईल. तर आपल्याला कोणत्या पेमेंट मेथडने पेमेंट करायचं आहे, मला जस्टली UPIने करायचं आहे. जर तुम्हाला फोनपे करायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही फोनपेमध्ये रिडायरेक्ट व्हाल. त्याच्यामध्ये बघू शकता ते जस्टली फोनपेमध्ये नेऊन सोडतो डायरेक्टली. आता जस्टली फोनपे ओपन नाही आहे माझा, तर फोनपेमध्ये डायरेक्टली तुम्हाला नेईन आणि डायरेक्टली तुम्ही पेमेंट करू शकता. तर आपण पेमेंट करून घेऊया. बघू शकता जस्टली मी पेमेंट केला आहे फोनपेमधून. तर फोनपेमधून पेमेंट केल्यावर सक्सेसफुली झाल्यावर असं शो होईल तुम्हाला डायरेक्टली. आता डायरेक्टली बघू शकता त्याची ID क्रिएट झालेली, सक्सेसफुली पेमेंट झालेले. पेमेंट सक्सेसफुली झाल्यावर डायरेक्टली तुमचं लोड घेईन आणि डायरेक्टली तुम्ही ID तुम्हाला रिडायरेक्ट करेल. आता बघू शकता थोडं लोडिंग घेईल 2 सेकंद आणि त्याची ID क्रिएट झालेली. लाईव्ह बघू शकता. असं आपल्या थ्रायव्हन इंडियामध्ये ID क्रिएट करायचा प्रोसेस आहे. तर तुम्हाला समजलंच असेल ती कशी ओपन करायची. अजूनही तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर डायरेक्टली सपोर्ट टीमला मेसेज करा. पुढे स्क्रीनवर नंबर दिसतोय, त्या नंबरला मेसेज करून तुमचे डाऊट क्लिअर करून घेऊ शकता.